नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या डॉलर बहू या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 11. दोघी घरी आल्या तेव्हा गोरा जोसेफ बायकोची वाट पाहत होता. उशीर झाला चित्रा, त्याचा प्रश्न गौरम्मांना समजला नाही. चित्रानं गौरम्माविषयी त्याला आधीच सांगून ठेवलं असावं. त्यानं त्यांचा हात हातात घेऊन शेकहँड केला. गौरम्मा संकोचून गेल्या. गौरम्मांनी भरल्या मनानं चित्राच्या घरी फळं आणि दुधाचा स्वीकार केला. त्यांच्या समोरच वाढविलेल्या, विधवा होऊन पुन्हा संसार करत असलेल्या चित्राच्या सुखी जीवनाकडे पाहताना त्यांचं मन भरून आलं होतं. चित्राचं घर छोटं होतं. तिच्या नवऱ्याचीही बँकेत नोकरी होती. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असली तरी घरभर आनंद आणि समाधान भरून असल्याचं जाणवत होतं. दोघही एकमेकांची काळजी करत असल्याचं लक्षात येत होतं. एका कोपऱ्यात मले महादेवाचं चित्र होतं. त्याला चंदनाचा हार घातला होता. शेजारीच मेरीची मूर्ती होती. समोर मेणबत्ती ठेवली होती. चित्रा आणि जोसेफ जेवले. दिवसभर भरपूर गप्पा झाल्या. संध्याकाळी घरी जायची वेळ झाली. गौरम्माने विचारलं, चित्रा, शंकरांना येऊन गेला काय? सुरुवातीला मी इथंच लग्न करून राहणार म्हटल्यावर रागावून पत्र लिहायचं सोडून दिलं होतं. आता राग ओसरलाय त्यांचाही. मी दर महिन्याला $200 पाठवते, म्हणजे सुमारे ₹8,000. दोन्ही बहिणींची लग्न झाली. धाकट्या भावाला शिक्षणात रस वाटला नाही. मलाही भारतात जाऊन यायला जमलं नाही. पैसे हवेत ना तेवढे. तरीही मी इथं सुखात आहे, त्यामुळे आप्पा अम्माही सुखात आहेत. गौरम्मा ऐकत होत्या. डॉलरमध्ये पैसे मिळवूनही यांना चणचण आहे म्हणायची. पैसे साठवून पुढच्या वर्षी आप्पा अम्मांना इथं बोलवणार आहे. त्यातही अम्मा येईल की नाही कोण जाणे. चित्रा इथं आली. तिचं आणि तिच्या घरच्यांचं आयुष्य चांगलं झालं. ही चित्रा भारतात राहिली असती तर काय झालं असतं? केवळ विधवा आहे म्हटल्यावर गोविंदानं तिला सोडून दिलं ना. अगदी लग्नाचा नवरा जगला असता तरी हिचं त्यानं छळून छळून भुसकट पाडलं असतं. हा परदेशीचा फिरंगी गोरा नवरा, परक्या देशातला हा अमेरिकन नवराच तिचा खराखुरा जीवन सांगाती झाला, खरा मानव झाला. निघायची वेळ झाली. चित्रा गप्पच होती. रीतीप्रमाणे तिनं गौरम्मा पुढे हळदी कुंकवाचं तबक धरायला हवं होतं. पण गौरम्मांसारख्या रूढीप्रिय कर्मठ स्त्रीला एकदा विधवा होऊन पुन्हा शवासनं झालेल्या चित्रानं हळदी कुंकू देणं खपेल का, हा एक प्रश्नच होता. गौरम्मा आपण होऊन म्हणाल्या, निघते, कुंकवाचं घे. तिनं कुंकवाचं तबक त्यांच्या पुढे धरताच त्यांनी स्वतः हळद कुंकू लावून घेतलं आणि नंतर तिलाही लावलं. नंतर तिच्या मस्तकावर अक्षता टाकत मनापासून आशीर्वाद दिला, दीर्घ सुमंगली भव. अक्षतांच्या ओझ्यानं वाकलेली चित्रा त्यांच्या पायावर वाकली. तिला हुंदका फुटला. डोळ्यांमधले अश्रू त्यांच्या पायांवर सांडले. ते आनंदाश्रू होते. चित्राचं पाहून जोसेफनंही गौरम्मांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. गौरम्मानेही तोंड भरून अर्थात कन्नडमध्ये आशीर्वाद दिला. असेच अमेरिकेत 100 वर्ष सुखानं राजा राणीसारखे राहा. निघताना गौरम्मांच्या हातात चित्रानं एक छोटी पेटी ठेवली. हे काय ग? अम्मा, ही दागिन्यांची पेटी आहे. ती दागिन्याने भरून देण्या इतकं ऐश्वर्य माझ्याकडे नाही. तुमची मुलं ती भरून देतील. तुम्ही त्यावेळी मदत केली म्हणून मी टायपिंग शिकले. त्याचाच पुढं कम्प्युटर शिकताना उपयोग झाला. त्यामुळेच मला इथं बँकेत नोकरी मिळाली. तुम्हीच मला अन्नाची वाट दाखवली. गौरम्मांना शामण्णांची आठवण येत होती. शाळा मास्तर म्हणून नोकरी करताना त्यांना पैसे साठवायला कदाचित जमलं नसेल, पण प्रेम आणि मायेनं त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलंच ना. नाहीतरी चित्रा मेलकोटमध्येच खितपत पडली असती. चंद्रू आपल्या कामात यशस्वी होता, पण तो आधीचा चंद्रू राहिला नव्हता. एखादा किडा आतून लाकडाला पोखरत राहावा, तसं काहीतरी व्यक्त न करता येण्यासारखं त्याला आतल्या आत टोकरत होतं. त्याच्या काही प्रौढ मित्रांची मुलं आता वयात आली होती. अशा मुलांचे आई वडील घाबरे झाले होते.
काही वेळा तर चंद्रूलाही गावी निघून जावं असं वाटत होतं, पण जमुना त्यासाठी मुळीच तयार नव्हती. तिच्या मनात भारताविषयी तिरस्कार होता. इथलं स्वातंत्र्य आणि इथं मिळणाऱ्या सुखसोयी यावरती भाळून गेली होती. त्यामुळे चंद्रू तिच्याशी या विषयावर कितीही पोटतिडकीने बोलला तरी ती इतरांचं जे होईल तेच आपलंही होईल असं म्हणून तो विषय झटकून टाकायची. चंद्रूच्या मित्राची व्यंकटूची मुलगी 13 वर्षाची झाली होती. व्यंकट तिच्या बाबतीत अतिशय चिंतातूर झाला होता. तिला कुणाचे फोन येतात, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, तिला घरी यायला उशीर का झाला वगैरे प्रश्न त्याला सतत सतावत होते. स्वतःबरोबरच त्यानं आपल्या पत्नीची शांतीची मनशांतीही नष्ट केली होती. चंद्रू पुढे हे सारं सांगून शांती अश्रू ढाळायची. चंद्रूनं एकदा व्यंकटशी या विषयावर बोलायचा प्रयत्न केला. त्यावेळी व्यंकटनं सुनावलं, चंद्रू, उद्या तुझी मुलगी ही मोठी होऊन अमेरिकन मुलींसारखी डेटिंग करू लागली तर तू काय करशील? तुला भीती वाटत नाही? आपण सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहोत. हे जमुनाला सांगितलं तर जमुना म्हणायची, त्यावेळी बघूया, 2 रट्टे द्यायचे तेव्हा. पण चंद्रूला हे पटत नव्हतं. असं कसं जमुना? लहानपणापासून आपण मुलांना इतर अमेरिकन मुलांप्रमाणेच उत्तम कपडे लत्ते देऊन वाढवतो. त्यांच्या बरोबरीनं शाळेत पाठवतो. आपण त्याचा अभिमानही बाळगतो. पण मुलं वयात येऊन अमेरिकन मुलांसारखी वागू लागली की मग मात्र आपण घाबरतो. त्यांना विरोध करायला लागतो. मुलांना हा विरोधाभास कसा लक्षात येईल? तुम्ही मुलीला डेटसाठी जा म्हणून सांगाल? नाही, मी परिस्थितीचं विश्लेषण करून सांगेन. काही वेळा अमेरिकन दृष्टीनं आणि काही वेळा भारतीय दृष्टिकोनातून मुलांकडे बघणं चुकीचं आहे. याच मानसिक ओढाताणीमुळे व्यंकट असा वागतोय. जमुना कामावर हजर व्हायचा दिवस आला. तिनं सासूला दुधाच्या बाटलीची स्वच्छता आणि दुधाच्या रसाच्या वेळांविषयी सांगितलं. अगं, तान्ह्या बाळाला आईचं दूध पाहिजे, न राहून गौरम्मानी सांगितलं. जमुना म्हणाली, माझंच दूध काढून मी फ्रीजमध्ये ठेवून जाते. तुम्ही तेच थोडं गरम करून तिला पाजा. गौरम्माना ही पद्धत ठाऊक नव्हती. तू दुपारी येऊन पाजून जात जा ना. विनिता रोज रिक्षानं घरी येऊन जायची. जमुना लगेच तुच्छतेनं म्हणाली, विनितेची गोष्ट वेगळी, ही अमेरिका आहे. गौरम्मांना कळेना, देश कुठलाही झाला तरी आईचं दूध ते आईचंच ना. इथं अमेरिकेचा प्रश्न कुठं आला? चंद्रू आणि जमुना कामावर निघून गेले. सारं वातावरण निशब्द होऊन गेलं. स्वभावतः थोडं बोलणाऱ्या गौरम्मांना भीती वाटण्यासारखी ती नीरवता होती. लहानगी मानसी सतत झोपलेली असायची. घरात आणखी काही कामही नव्हतं. रस्त्यावरूनही कसले आवाज येत नव्हते. भाजीवाले किंवा फेरीवाल्यांचे आवाजही नव्हते. काळच थांबलाय की काय असं वाटण्यासारखी निशब्दता. बेंगळूरमधल्या घरीही काही वेळा त्यांना घरात एकटं राहावं लागे. त्या एकांतात आणि इथल्या एकांतात जमीन आसमानाचा फरक होता. त्यांना इथल्या निशब्द वातावरणाची भीती वाटू लागली. बेंगळूरमधल्या एकांताची मात्र त्यांनाही अधूनमधून ओढ लागत असे. इथल्या शांततेत मात्र सतत कुणीतरी बोलून खंड पाडावा असं वाटत राहतं. सुरुवातीला तिथल्या सुपर स्टोअर मार्केट्समध्ये जे कौतुक वाटत होतं ते राहिलं नव्हतं. टीव्हीची अपूर्वाई राहिली नव्हती. सारखं सारखं टीव्हीत काय बघायचं असं त्यांना वाटू लागलं होतं. बेंगळूरला असताना विनिता कामावरून घरी आली की त्या राम मंदिराला निघून जात. तिथं त्यांच्या वयाच्या आणखीही काही बायका जमत होत्या. सगळ्या जणी आपापल्या सुनांच्या चहाड्या एकमेकींना सांगत, स्वतः सून असताना कशा आज्ञाधारक होतो, आपल्या दुर्दैवानं असली सून आपल्या नशिबी आली वगैरे सांगून मन हलकं करत होत्या. देवळातलं हे पुराण संपवून घरी येईपर्यंत विनिता गरम गरम स्वयंपाक करून अंथरूण घालून ठेवायची. इथं मात्र तसं नव्हतं. जमुना आणि चंद्रू दोघही संध्याकाळी दमून यायचे. विनिता तीही दमूनच यायची काय? गौरम्मांना आठवेच ना. फारसं न बोलता मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं अन्न वाढून घेऊन जेवलं की तो दिवस संपायचाच. बाहेर कुठं जायचं असेल तर आतुरतेनं रविवारची वाट पाहायची. शनिवारी रविवारी अधूनमधून चंद्रू त्यांना कुणीतरी भारतीयांच्या घरी घेऊन जात होता. बहुतेक वेळा घरातच आठवडाभराची कामं असल्यामुळे जमुना यायची नाही. कन्नड माणसांच्या घरी गेलं
तर गौरम्मांना काहीतरी बोलायची, तेही कन्नडमध्ये संधी मिळायची. गौरम्मांना आणखी कुठल्या भाषेत बोलता येत नव्हतं. काही रविवारी चंद्रूलाही घरासमोरचं गवत कापण्याचं काम असे, गाडी दुरुस्तीचीही कामं असत. अशा प्रकारे तोही सतत काही ना काही कामात गुंतलेला असे. त्यातही तो गौरम्मांसाठी वेळ काढत असे. काही वेळेला तेही गौरम्मांना नकोसं वाटे. इथं कुणीतरी आलं तर किती छान होईल, पण एवढ्या लांबच्या खेड्यात कोण येणार? बेंगळूरला मात्र सतत कुणी ना कुणी येत जात. शामण्णांचे विद्यार्थी, नातेवाईक, गिरीश तर सतत कुठल्या ना कुठल्या कार्यात गुंतलेला असल्यामुळेही ती माणसंही वरचेवर येत. गौरम्मांचा स्वभाव तसा बडबडा म्हणता येणार नाही, पण त्यांना माणसांची खूप सवय होती. वेळी अवेळी कितीही माणसं आली तरी न कंटाळता त्या स्वयंपाक करून त्यांना जेवायला वाढायच्या. एखाद्या पदार्थांचं कुणी विशेष कौतुक केलं तर स्वतःच्या वाटणीचंही त्यांना वाढत. त्यांच्या या अति उदारपणामुळे महिन्याचा किराणा सामानाचा खर्च दुपटीनं वाढला, तरी विनितेच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे त्या दुर्लक्ष करीत. इथं चंद्रूच्या घरी येणाऱ्यांना फोन करून येणं आवश्यक होतं. अगदी जवळच माणूस यायचं म्हणजे 40 मैलांवरून येणार. अशा वेळी एकदा चंद्रूनं विचारलं, "अम्मा, राधाकृष्ण नावाचे माझे एक मित्र आपल्या बायको मुलीसह आपल्याकडे राहायला येणार आहेत. तुला काही त्रास नाही ना होणार?" जमुना लगेच म्हणाली, "मला रजा नाही. दुसरं म्हणजे दोन्ही वेळेचा स्वयंपाक करायचा म्हणजे कष्टाचं काम. एखाद्या हॉटेलमध्ये का उतरत नाही ते? भरपूर श्रीमंत आहेत ना ते." "असू दे ग, मी करेन स्वयंपाक पाणी, येऊ दे त्यांना." असं एकीकडे म्हणत असताना गौरम्मांच्या मनात आलं, एवढं राजवाड्यासारखं घर असून पाहुण्यांना हॉटेलमध्ये उतरवा म्हणायला हिची जीभ कशी उचलते. पण हे स्पष्ट बोलून दाखवायचं त्यांना धैर्य झालं नाही. विनीतेनं हेच म्हटलं असतं तर गौरम्मांनी लागट बोलून तिला रडवलं असतं. पण इथं जमुनेला कसं सांगायचं? डॉलर बहू ना ती. राधाकृष्णांचं कुटुंब येणार म्हणताच गौरम्मा मनापासून आनंदल्या होत्या. त्यांना इथं येऊन 6 महिने होऊन गेले होते आणि हे पहिले पाहुणे येणार होते. इथं भाजी, फळं, किराणा सामान उत्तम प्रकारचं मिळत होतं, पण त्यात फारसं वैविध्य नव्हतं. गौरम्मानी सुनेची कुठलीही मदत न घेता खसखशीची खीर, ताकाची कढी, चिन्नानं, भजी, एक ना दोन कितीतरी पदार्थ हौसेनं तयार केले. तरीही जमुना अस्वस्थ होती. गौरम्मा नसत्या तर तिनं चंद्रूला पटवून त्यांची बाहेरच राहण्याची व्यवस्था केली असती. अशा परिस्थितीत चंद्रूनही पाहुण्यांना घरी बोलवण्याचं धैर्य दाखवलं नसतं. बायकोनं केलं नाही तरी आई करेल या खात्रीनं चंद्रूनं त्यांना घरीच राहायला बोलावलं होतं. पण जमुनेला हा स्वतःचा अपमान वाटला होता. आपल्या घरी आपलं मत डावललं जातं याचा तिला राग आला होता. राधाकृष्ण कंपनीमध्ये बऱ्याच वरच्या हुद्द्यावर होते. त्यांचं नाव खूपच प्रसिद्ध होतं. त्याचबरोबर भरपूर पैसाही त्यांनी कमावला होता. सुमारे 50शीचं त्यांचं वय होतं. त्यांच्या पत्नी सावित्री सुरेख रेशमी साडी नेसून मोजके दागिने लेवून प्रत्यक्ष लक्ष्मी सारख्याच दिसायच्या. त्यांच्याबरोबर 10 वर्षाची त्यांची मुलगीही आली होती. विमानातून आल्यावर गाडीनं ते घरी येऊन पोहोचले. घरी आल्या आल्या सावित्रीनं गौरम्मांना वाकून नमस्कार केला. क्षणभर गौरम्मा सुखावल्या. अमेरिकेत येऊनही तिनं आपली पद्धत सोडली नाही या विचारानं त्यांना बरं वाटलं. एक गोष्ट मात्र त्यांना खटकली. एवढी श्रीमंती असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर विषादाची छाया होती. दोघांच्याही चेहऱ्यावर. औपचारिकपणे 4 वाक्य बोलून जमुना बेसमेंटमध्ये कपडे धुवायला निघून गेली. कॉफी प्यायल्यावर दोघही पुरुष हॉलमध्ये गप्पा मारू लागले. गौरम्माने भाजी चिरण्यासाठी विळी काढली. सावित्रीही स्वयंपाकघरात येऊन म्हणाल्या, "मी चिरून देते, पण मला विळीनं चिरायची सवय मोडली आहे. चाकूनं चिरते." आणि सराईतपणे चाकूनं भाजी चिरू लागल्या. सावित्रीचं गौरम्मांशी चांगलंच जमलं. छोट्या मानसी बरोबर सविता खेळू लागली. एवढी श्रीमंत बाई असूनही सावित्रीनं प्रत्येक कामात गौरम्मांना मदत केली. स्वयंपाक होताच गौरम्मांनी भरल्या मनानं सगळ्यांना जेवायला वाढलं. सगळे स्वयंपाकाचं कौतुक करत भरपेट जेवले. दररोज मानसीला फ्राममध्ये ठेवून फिरायला घेऊन जायची गौरम्मांना सवय होती. त्या दिवशी सावित्री त्यांना म्हणाली, "मीही येऊ?"
चला ना, त्याही म्हणाल्या. चालता चालता गौरम्मानी सहजच विचारलं, तुम्हाला किती मुलं? यावर सावित्री रडू लागली. गौरम्मा संकोचून गेल्या. त्यांनी विचारलं, काय झालं? दुखावलं का मी? गौरम्मांना वाटलं कदाचित मुलं गमावलेली आई असावी ही. सावित्रीच पुढं म्हणाली, नाही, मी स्वतः सांगणार होते तुम्हाला, मन हलकं करायला म्हणून. मनातलं हे ओझं कुणापुढं सांगणार मी तरी? एवढं काय झालंय? काही नाही. 18 वर्ष झाली इथं येऊन. त्यामुळे हाच आमचा देश झालाय आता. भारतातून इथं आलो तेव्हा आम्हाला एक मुलगी होती. श्यामा तिचं नाव. इथं आल्यानंतर ही सविता झाली. श्यामा मोठी होऊ लागली. आम्हाला सतत भीती वाटायची की इथल्या मुलींसारखी तर होणार नाही ना. तिच्यावर आपले संस्कार व्हावे म्हणून सगळे सण, इतर अनेक पूजा आणि धार्मिक विधी करण्याची आम्ही ही पद्धत ठेवली. सतत तिला सांगत होतो, हा देश आपला नाही, आपण भारतातले. इथं पैसे मिळवायला म्हणूनच आलो आहोत. वरचेवर भारतातच नव्हे, गावाकडे नेऊन तिला तिकडची ही सवय ठेवली. तुमचं गाव कुठलं? तिपटूरमध्ये आमच्या वडिलांची खोबऱ्याची वखार आहे. मी फक्त इंटर पर्यंत शिकले. लग्नही लवकर झालं होतं. श्यामालाही 20व्या वर्षीचा मी नवरा शोधला. शिकणाऱ्या मुलीला नवरा? आपल्याकडे 20व्या वर्षीच नवरा शोधतात ना? होय. गौरम्मा गप्प बसल्या. ती कॉलेजमध्ये शेवटच्या वर्गात शिकत होती. आपण योग्य नवरा शोधला नाही तर तीच एखादा शोधेल अशी भीती वाटली. आम्ही पटवल्यावर अखेर ती म्हणाली, ठीक आहे, मी तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे, पण भारतात मात्र राहणार नाही. खरंय तिचं. तिची अपेक्षा स्वाभाविकच आहे. इतकी वर्ष इथं राहिल्यावर तिला कसं जमेल तिथं? मग आम्ही पेपरमध्ये एक जाहिरात दिली. त्याला कितीतरी तरुणांनी अर्ज टाकले. चांगली शिकलेली मुलगी होती. चांगल्या घरची मुलं. अखेर तिनं 4-6 मुलांची निवड केली. त्यातही सुरेंद्र नावाचा एक इंजिनियर मुलगा तिला आवडला. मुलगा हुशार होता, पण गरीब. कुठलंही व्यसन नव्हतं. त्याच्या घरची गरिबी श्रीमंती घेऊन तुम्हाला काय करायचंय? नाहीतरी तुमची मुलगी कुठं त्यांच्या घरी नांदायला जाणार होती? होय, त्याविषयीही आधीच बोलणं झालं. नंतर बेंगळूरच्या कुचलांबा देवळामध्ये 5 लक्ष खर्च करून 3 दिवसांचं उत्तम लग्न करून दिलं. 5 लाख? होय. प्रत्येकाला भेटवस्तू, कुणाला काही कमी पडणार नाही असं लग्न केलं. सुरेंद्र तिच्याबरोबर इथं आला. MSc साठीही त्याला सीट मिळाली होती, पण स्कॉलरशिप मिळाली नव्हती. आम्हीच त्याची फी भरली. त्या दोघांना स्वतंत्र घर विकत घेऊन दिलं. सगळं ठीक झाल्यावर आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. पण नीतीला हे पटलं नाही की काय कोण जाणे. आपल्या मुलीच्या दुर्दैवाची कथा सांगता सांगता त्या भावनाशील झाल्या होत्या. त्यांना रडू फुटलं. पुढं फिरायला जाणं गौरम्मांना अवघड झालं. त्या साऱ्या समस्या त्यांच्या समजून घेण्याच्याही पलीकडच्या वाटत होत्या. त्या म्हणाल्या, असू दे सावित्री, माणसाच्या हातात काय आहे? तुमच्या जावयाचं आयुष्य तेवढं असेल. तुम्ही मनस्ताप करून घेऊ नका. एकाएकी सावित्री रडायची थांबली आणि संतापानं म्हणाली, त्याला कसली धाड भरलीये? पापी मेला. असल्या नतद्रष्ट माणसांना देव आयुष्यही भरपूर देतो. गौरम्मा गडबडल्या. सावित्री पुढं सांगू लागली, सुरेंद्रला दुसऱ्या टर्मला स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर तो पूर्णपणे बदलून गेला. दररोज नवरा बायकोंमध्ये भांडण सुरू झालं. एकदा त्यानं भांडणाच्या भरात सांगून टाकलं, मी काही तुझा चेहरा बघून तुझ्याशी लग्न केलेलं नाही. तुझ्याकडे ग्रीन कार्ड होतं म्हणून मी लग्न केलं. यावर श्यामाही म्हणाली, मी नसते तर तू इंडियातच सडत पडला असतास. माझ्याशी लग्न करून तुझ्या सगळ्या घराण्याचा उद्धार झालाय. शब्दानं शब्द वाढत गेला. अखेर श्यामा रडत आली ती डायव्हर्स घेऊनच. आता कुठं आहे ती? या घटनेला आता 1 वर्ष झालंय. सुरेंद्रनं शिक्षण पुरं केलंय आणि तो पुन्हा लग्न करायला भारतात गेलाय म्हणे. तिथं काय? मुलगा अमेरिकेत हमाल आहे म्हटलं तरी मुलगी देतात. सहज एखादी चांगली मुलगी मिळूनही जाईल किंवा एव्हाना मिळालीही असेल. श्यामा कुठं आहे? डायव्होर्स झाल्यावर तिनं सगळा राग आमच्यावरच काढला. ती म्हणते, तुम्ही तुमची संस्कृती, तुमची विवाह पद्धती यासाठी माझा बळी दिलात. 5 मिनिटं परस्परांना भेटून एकमेकांना जाणून न घेता केलेलं लग्न ते. भारतात डॉलर म्हटला की लाचार होणारे भिक्षुक.
ग्रीन कार्ड असलेल्या गाढवीशीही लग्न करायला ते तयार असतात. तुम्ही दोघांनी माझं जीवन मातीमोल केलंय. यानंतर मला वाटतं तसं मी राहणार. आता तुम्ही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. आणि ती निघून गेली. आता ती कुठं आहे? कॅलिफोर्नियामध्ये एका ब्राझील मुलाबरोबर ती राहते. सकाळी कॉलेजला जाते आणि संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करते. असं किती दिवस चालेल? देवालाच ठाऊक. आमचं वेद पारंगताचं घराणं. आमचे आजोबा महापंडित होते. मठाचे स्वामीही धर्म जिज्ञासेसाठी त्यांच्याकडे येत. माझे सासरे अवधानी. अशा घराण्याचं रक्त असलेली श्यामा अशी वागते, अशी राहते. सगळं आठवलं की पोटात आग पडते. हे सगळं सहन करून आम्ही जिवंत तरी कसे राहिलो कोण जाणे. दुःखाचा बांध फुटून असह्य वेदना अश्रूंवाटे वाहू लागल्या. असहाय्य असल्याची भावना त्यांना घेरून टाकत होती. बेसुमार डॉलर्स असूनही त्या हताश झाल्या होत्या. गौरम्मा घाबरून गेल्या. चौथीपर्यंत शिकलेल्या गौरम्मांना परिस्थितीच्या जटिलतेचं सर्वकष दर्शन होणं किंवा त्याचं विश्लेषण करणं शक्य नव्हतं. पण दुःखानं हताश झालेल्या समोरच्या व्यक्तीच्या दुःखावर समाधानाची फुंकर घालून शांत करण्याची बुद्धी आणि मन त्यांच्याकडे होतं. आता सवितेची काळजी असेल ना तुम्हाला? तर थोरल्या बहिणीचे गुण हिच्याही अंगात येऊन ही अशीच वागली तर काय करायचं? हा खरा प्रश्न आहे. रात्रंदिवस हा विचार मनात छळत असतो. म्हणूनच मी त्यांच्या मागे लागले आहे. आपण भारतात निघून जाऊया. हवा तेवढा पैसा मिळवलाय. बेंगळुरूमध्ये आमचं स्वतःचं घर आहे. निदान हिला तरी तिथं वाढवूया. आपली मुलं इथं वाढली तर चेहरा मोहरा आपला असला तरी मन इथलं होऊन जातं. विचार इथल्यांसारखेच राहतात. म्हणून मी मागं लागलीय. होय, तेच योग्य दिसतंय. या साऱ्या घटनेमुळे आमची मनं उद्विग्न झाली होती. तुम्हाला भेटून मन मोकळं केल्यावर बरं वाटेल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला त्रास झाला? छे, नाही. तसं तुम्ही समजू नका. एकमेकांना एकमेकांनी मदत केली पाहिजे ना, गौरम्मा म्हणाल्या. पण त्यांचंही मन अव्यक्त भीतीनं ग्रासलं होतं. आणखी 20 वर्षांनंतर मानसी वयात आल्यानंतर तीही असाच चंद्रूला त्रास देईल काय? यावर काळच उत्तर देईल म्हणा. चंद्रू आणि राधाकृष्ण बाहेर हॉलमध्ये बसून याच विषयावर गंभीरपणे विचार करत होते. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. त्याचबरोबर तुमचं एखादं आवडतं पुस्तक जे इतरांनीही जरूर वाचावं असं वाटत असेल तर तुम्ही त्या पुस्तकाचं नाव कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. थँक्यू.